संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: क्षमाशस्त्र जया नराची या हाती, दुष्टतयाप्रती काय करी. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जायतो विझोनी आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वाचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. क्षमाभावाची महती गाणारा हा अभंग तुकारामांच्या जीवनावर आणि प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारा आहे. तुकोबा हे शांतीचे, करुणेचे आणि क्षमाशीलतेचे माहेरघर आहेत. आघात करणाऱ्यावरही प्रेम करणारी मनोवृत्ती केवळ संत महात्म्यांचीच असू शकते. ज्ञानेश्वरांचा तत्कालीन समाजानं असह्य मानसिक छळ केला, पण छळणाऱ्या लोकांबद्दल किंवा आपल्याला भोगाव्या लागलेल्या दुःखांविषयी अपमानासंबंधी एकही अक्षर त्यांनी उच्चारलेलं नाही. अशीच सहिष्णुता आणि शांती तुकोबांच्याही मनात नांदत होती. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. समाजानं आपल्यावर केलेले प्रहार अज्ञानानं केलेले आहेत, म्हणूनच त्या प्रहार करणाऱ्या हातांना आपण क्षमा केली पाहिजे, ही त्यांची तर्कशुद्ध भूमिका होती. संत आणि क्षमाशीलता यांचे एक दृढ समीकरण झालेलं असतं. आपल्या अंगावर थुंकणाऱ्या दुष्टाला संत एकनाथांनी क्षमा केल्याचं उदाहरण प्रसिद्धच आहे. तुकोबांचा मानसिक आणि शारीरिक छळ काय कमी झाला? त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकून त्यांना दुःख देणारा पुढं त्यांचा एकनिष्ठ शिष्य बनला. ही तुकोबांच्या चरित्रातली एक विलक्षण कथा आहे. अंगाचा दाह होऊ लागल्यावर त्यांनी परमेश्वराचा धावा केला. जळे माझी काया लागला ओणवा, धावरे केशवा माय बापा. तुका म्हणे माझी तू होसी जननी, आणिक निर्वाणी कोण राखे. ज्यानं तुकोबांच्या अंगावर कढत पाणी ओतलं त्यालाही त्यांनी क्षमा केली. ज्यांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवून आपल्या द्वेष मत्सराचं घाणेरडं प्रदर्शन केलं त्या विरोधकांनाही त्यांनी क्षमा केली. क्षमा हे दुबळेपणाचं प्रतीक नसून ते एक वीराचं शस्त्र आहे. जो वीर असतो तोच क्षमा करू शकतो. क्षमा करणं म्हणजे क्रोधाला आणि क्षोभाला, शत्रुत्वाला आणि सूडाच्या विचाराला पूर्ण विराम देणं. संतांच्या मनात हे विकारच उत्पन्न होत नाहीत, कारण सुविचाराच्या आणि सद्भावनेच्या सिंचनानं हे विकार हळूहळू विरून जातात. भारतीय इतिहासात करुणा, दया, प्रेम, शांती आणि क्षमाशीलता यांचे कितीतरी हृदयस्पर्शी आविष्कार झालेले आढळतात. बुद्ध आणि महावीर हे करुणेचे आणि क्षमेचे अवतारच होते. सर्व जीवांविषयी त्यांच्या मनात क्षमाभाव, आत्मीयता होती. जीवमात्रांकडं स्नेहभावनेनं, आत्मीयतेनं पाहण्याची शक्ती असणं हे माणुसकीचं सर्वोच्च लक्षण आहे. तुकोबांनी अनिती आणि दांभिकता यावर कठोर प्रहार केले आहेत, पण त्यामागं त्यांचं हृदय समाजविषयीच्या प्रेमानंच ओथंबलेलं होतं. या अभंगात तुकोबांनी क्षमेचं महात्म्य सांगताना म्हटलं आहे: जिथं गवत नाही तिथं प्रलयाचा अग्नी पडला तरी तो आपोआप विझून जातो. त्याप्रमाणे ज्याच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे त्याला दुष्ट मनुष्य काही करू शकत नाही. क्षमावृत्तीनं सर्वांचं हित होणार आहे. म्हणूनच तुम्ही आपल्या मनात सदैव हा भाव ठेवावा. हा तुकोबांचा उपदेश त्यांचा उन्नत जीवनविचार व्यक्त करणार आहे. ठोशाला ठोसा द्यावा, आरेला कारे म्हणावं, हा व्यवहारी उपदेश काही वेळा आवश्यक असतो, पण जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी जशास तसं ही वृत्ती फारशी उपयोगी पडत नाही. क्रोधातून क्रोधच वाढतो, वैरातून वैर पोचलं जातं, आगीतून आग फोफावत जाते. ती शमवायची असेल तर तिच्यावर पाणी ओतणं हाच मार्ग आहे. अधम प्रवृत्तींना जिंकायचं असेल तर उदात्त मूल्यांचा सुवास पसरवला पाहिजे. हेच संतांचं कार्य आहे. तुकोबांच्या चरित्रात क्षमा आणि शांती यांचे पाझर वाहताना दिसतात. त्यांच्या हातात मधुर झंकार करणारी वीणा होती आणि त्यातूनच क्षमेचे सुस्वर उमटत होते. संतांच्या मालिकेत तुकोबांचं स्थान त्यामुळं उच्च प्रतीचं असावं यात आश्चर्य नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा, हे शब्दही याच संताचे आहेत. काटे कुटे उखडून टाकल्याशिवाय, दुष्टांचं निदिलन केल्याशिवाय
भूतमात्रांचं पालन होणार नाही ही भूमिका तर्कसंगत आहे. पण खळांची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असंच सर्व संतांना मनापासून वाटतं. चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात हे तुकोबांचं वचन सर्वपरिचित आहे. अत्यंत अपरिहार्य प्रसंगी केली जाणारी हिंसा गीतेनं मान्य केली आहे. क्षमेनं आणि करुणेनं दुष्टाचं हृदय परिवर्तन होत नसेल तर त्याला शासन करणं म्हणजे त्याच्यावर दया करण्यासारखंच आहे. दुबळ्यानं केलेली क्षमा आणि वीरानं केलेली क्षमा यात महद अंतर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. करुणा आणि क्षमाशीलता यांच्यामुळं माणसांची मनं एकत्र येतात, जुळतात आणि त्यातून प्रेमाचं संगीत निर्माण होतं. क्षमा करणं याचा अर्थ दुसऱ्याला नीट समजून घेणं हा आहे. आपण केवळ आपल्याच भूमिकेतून विचार करत असल्यामुळं दुसऱ्याच्या विचारांचं, वर्तनाचं आकलन करून घेऊ शकत नाही. त्यातूनच द्वेष, मत्सर, क्रोध आणि सूडभावना निर्माण होते. आत्मवत सर्व भूतेषु हा विचार रुजला पाहिजे. मी हे परमसत्य नसून आपण सर्व मिळून सत्य साकार व्हावं हे संतांचं स्वप्न आहे. म्हणून तर जो खांडावे या घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जैसा ही ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकोबांचा प्रस्तुत अभंग दोघोंचाही अर्थ एकच आहे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका.